आपला उद्देश आहे महिला लाचार झाल्या नाही पाहिजे, महिला स्वाभिमानी झाले आणि विधवा महिलांचाही आपण सन्मानाचा कार्यक्रम करतो। यावर्षी आपण विधवा महिलांच्यासाठी त्याची ही अनिष्ट प्रथा आहे, म्हणजे कुंकू लावायचे, शृंगार उतरवला जातो, त्यांना कोणत्या शुभ कार्यात येते, आपल्या सगळ्या कार्यामध्ये विधवा महिलांना समाविष्ट केले जाते। वर्षभर आपल्याला विधवा महिलांसाठी काम करायचं आहे। विधवा असतील, पारितत्य महिला असतील, त्यांना पतीने सोडले, अतिशय वाईट परिस्थिती, म्हणून या ठिकाणी आपल्याला शपथ घ्यायची। या ठिकाणी मॅडम आपण उभा राहायचे, मॅडम वाचून दाखवते, आपण मागे बोलायचे। विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपल्याला शपथ घ्यायची। विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलन प्रतिज्ञा। आम्ही आज सर्व महिला राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शपथ घेत आहोत की समाजातील विधवा महिलांचे दुःख लक्षात घेऊन आम्ही त्यांना सन्मानाने वागवू। समाजातील विधवा महिलांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या जाचक अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करू। विधवा महिलांना सर्वसामान्य महिलांप्रमाणे जीवन जगण्यास, जीवनाचा आनंद घेण्यास सहकार्य करू। तसेच तरुण विधवा महिलांना शृंगार करण्यास व पुनर्विवाह करण्यास, नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी सहाय्य करू अशी प्रतिज्ञा करत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।